नीटचा पेपर झाल्यानंतर सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की नेमका आपला BMS 2026चा कट ऑफ काय असेल. तर नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर यश. मेडमाग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण नीट 2026च्या BMSचा कट ऑफ सविस्तरपणे डिस्कस करणार आहे. कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ काय जाईल याचा आपण अंदाज लावणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना हा एकच प्रश्न पडतो की माझ्या मार्क्सवर मला कोणते कॉलेज मिळेल. याचसाठी आम्ही सुरू केलेला आहे आमचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम. यामध्ये तुम्हाला नीट काउन्सिलिंगचे सर्व अपडेट्स, व्हॉट्सअप सपोर्ट आणि MBBS, BAMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी या सर्व कोर्सेससाठी वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. तुमच्या मार्क्स, कॅटेगरी आणि बजेटनुसार तुम्हाला सर्वोत्तम कॉलेज कोणते असेल, सोबतच जॉईन झाल्यापासून तर तुमच्या कॉलेजच्या पहिल्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू. इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि आमच्या सोबत जॉईन व्हा. सर्वात आधी जर का आपण ओपन कॅटेगरीचं बघितलं तर ओपन कॅटेगरीला जो आपला रँक लागतो, जो आपला AIR लागतो, तो 4,80,000च्या जवळपास आपल्याला ऑल इंडिया रँक लागतो. व सोबतच जर का आपण मार्क्सचा अंदाज पकडला तर 330 ते 340च्या जवळपास आपला या वर्षीचा कट ऑफ जाऊ शकतो. ते जर का आपण OBCचं बघितलं तर याचाही आपल्याला रँक 5 लाखाच्या जवळपास पाहिजेत आणि मार्क्स 330 ते 340च्या मदत आपल्याला पाहिजेत. 5 ते 10 मार्क पुढे किंवा मागे होऊ शकते यामध्ये, हा आपला फक्त एक अंदाज आहे. VJA कॅटेगरीसाठी जर का आपण बघितलं तर 5 लाखच्या जवळपास रँक लागतो आणि मार्क्सही तेवढेच लागतात. ते जर का NTBचं बघितलं तर 5,12,000च्या जवळपास रँक आणि 330 हे आपल्याला मार्क्स लागतात. NTCसाठीही आपलं तसंच आहे, 330च्या जवळपास मार्क्स. NTDसाठीही 330च्या जवळपास आपल्याला मार्क्स पाहिजे आणि SC कॅटेगरीसाठीही आपल्याला 330च्या जवळपासच मार्क्स पाहिजे. हे जर का आपण आता ST कॅटेगरीचं बघितलं तर याचा कट ऑफ खूप जास्त कमी जातो. आपल्याला 250च्या जवळपासच कट ऑफ बघायला मिळू शकते. याचं जर का आपण SC-BC कॅटेगरीचं बघितलं तर याचाही कट ऑफ थोडासा कमी जातो. 5,23,000च्या जवळपास आपल्याला ऑल इंडिया रँक लागतो व सोबतच 320 ते 330 मार्क्स आपल्याला यावर्षी BMS ॲडमिशनसाठी लागतील. तर हा जो पण आपण अंदाज काढलेला आहे, हा ॲनालिसिस करूनच आपण अंदाज काढलेला आहे. मागील वर्षीचे कट ऑफ व त्या मागील वर्षीचे कट ऑफचे आपण ॲनालिसिस करूनच हे मार्क्स काढलेले आहेत. तर अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा कट ऑफच आपला ॲक्च्युअल कट ऑफ नाही आहे. हा फक्त एक अंदाज आहे. आपला जो खरा कट ऑफ आहे हा आपल्याला रिझल्ट लागल्यानंतरच कळेल, जेव्हा आपला ऑल इंडिया रँक येईल. ऑल इंडिया रँक आल्यानंतर आपण सविस्तरपणे हे सांगू शकतो की आपल्याला कॉलेज मिळेल का नाही मिळेल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मेडमार्ग तुमच्या सेवेत.